नमस्कार. आपण चालतो, धावतो, जड वस्तू उचलतो किंवा मशीन चालवतो. या सगळ्यामागे विज्ञानाच्या 3च महत्त्वाच्या संकल्पना अखंडपणे काम करत असतात: कार्य, ऊर्जा आणि शक्ती. आजच्या या विशेष विश्लेषणात आपण ह्याच संकल्पना अशा काही सोप्या पद्धतीने डिकोड करणार आहोत की अग्निवीर असो वा कोणतीही स्पर्धा परीक्षा, तुमचा एकही मार्क जाणार नाही. चला तर मग थेट सुरुवात करूया. पण गती आणि बलाच्या या मुख्य विषयात शिरण्याआधी एक मस्त गोष्ट आठवूया. इतिहासात ॲडम्स ॲपलची खूप चर्चा होते, हे आपल्याला माहीतच आहे. पण आपलं संपूर्ण भौतिकशास्त्र उभं आहे ते न्यूटनच्या ॲपलवर, आणि हाच तो ट्रिगर आहे जिथून जगातील कोणत्याही हालचालीची किंवा गतीची खरी सुरुवात होते, ज्याला आपण विज्ञानात बल किंवा फोर्स म्हणतो. आजच्या या विश्लेषणात आपण सर्वात आधी बलाची मूलभूत संकल्पना पाहणार आहोत. त्यानंतर खऱ्या अर्थाने कार्य म्हणजे काय, ऊर्जेचे नियम आणि शक्ती मोजण्याची पद्धत, हे सगळं समजावून घेऊन शेवटी परीक्षेसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि क्विक उजळणी करणार आहोत. तर पहिल्या भागापासून सुरुवात करूया. पाहूया की कोणत्याही भौतिक कृतीची किंवा साध्या हालचालीची सुरुवात नेमकी कशी होते. सोप्या भाषेत सांगायचं तर बल ही एक अशी भौतिक राशी आहे जी एखाद्या स्थिर वस्तूला गतिमान करते किंवा आधीपासून गतिमान असलेल्या वस्तूला थांबवते. समजा मैदानावर एक फुटबॉल शांत पडून आहे, त्याला किक मारली की तो गतिमान होतो, बरोबर? इथे आपण बल लावलं आणि याच बलामुळे वस्तूची दिशा आणि तिचा आकारही पूर्णपणे बदलता येतो. आता इथे खूप रंजक गोम आहे. बलाचे 2 मुख्य प्रकार असतात: संतुलित आणि असंतुलित बल. संतुलित बलामध्ये दोन्ही बाजूंनी समान ताकद लावली जाते, जसं की बरोबरी चाललेली रस्सी खेच. इथे काहीच हलत नाही, म्हणजे कार्य शून्य. पण जेव्हा आपण असंतुलित बल लावतो, म्हणजे एका बाजूने जास्त ताकद, तेव्हाच खऱ्या अर्थाने वस्तूची जागा बदलते आणि काहीतरी काम होतं. कोणतीही गोष्ट हलवायची असेल तर नेहमी असंतुलित बलच लागतं, हे नक्की लक्षात ठेवा. परीक्षेच्या दृष्टिकोनातून हा आकडा खूप महत्त्वाचा आहे. बलाचं SI एकक न्यूटन आहे आणि CGS एकक डाईन आहे. 1 न्यूटन बल म्हणजे बरोबर 10⁵ म्हणजेच तब्बल 1,00,000 डाईन्स. हे रूपांतर परीक्षेत वारंवार विचारलं जातं, त्यामुळे हे पक्क डोक्यात फिट करा. आणि याच बलाच्या संकल्पनेतून आपण आपल्या साखळीतील पुढच्या अत्यंत महत्त्वाच्या दुव्याकडे वळतो. ते म्हणजे विज्ञानाच्या भाषेतील कार्य किंवा वर्क. विज्ञानाच्या अगदी काटेकोर भाषेत सांगायचं तर फक्त खूप घाम गाळला किंवा कष्ट केले म्हणजे विज्ञान त्याला कार्य मानत नाही. जेव्हा एखाद्या वस्तूवर आपण असंतुलित बल लावतो आणि त्या बलामुळे ती वस्तू खरोखर आपली जागा बदलते, म्हणजेच तिचं विस्थापन होतं, तेव्हाच कार्य झालं असं मानलं जातं. याचं सूत्र अतिशय सोपं आहे: कार्य बरोबर बल गुणिले विस्थापन. आणि हो, या कार्याचं SI एकक आहे जूल. कार्याचे 3 मुख्य प्रकार पडतात. पहिलं, सकारात्मक कार्य. जेव्हा आपण गाडीला पुढे ढकलतो, म्हणजे बल आणि विस्थापन एकाच दिशेने होतं. दुसरं, नकारात्मक कार्य. जसं की वेगात चालणाऱ्या सायकलला आपण ब्रेक लावतो, इथे बल गतीच्या विरुद्ध दिशेने काम करतं. आणि तिसरं म्हणजे शून्य कार्य. समजा आपण एखाद्या भक्कम भिंतीला कितीही जोर लावून ढकललं पण ती हल्लीच नाही, किंवा डोक्यावर जड ओझं घेऊन नुसतं उभं राहिलं, तर विस्थापन शून्य होतं. आणि विस्थापन शून्य म्हणजे विज्ञानात आपलं कार्यही शून्यच. पुढे जाण्यापूर्वी आणखी एक हाय यील्ड फॅक्ट. कार्याचे CGS एकक आहे अर्ग, आणि 1 जूल कार्य म्हणजे बरोबर 10⁷ अर्ग. हे सुद्धा असंच पाठांतर करून ठेवायचंय. आता कार्य म्हणजे काय हे तर आपल्याला परफेक्ट समजलंय. तर चला भौतिकशास्त्राच्या त्या बँक अकाउंटचा शोध घेऊया, जे हे कार्य प्रत्यक्षात आणण्यासाठी ताकद देतं. ती म्हणजे ऊर्जा. कोणत्याही पदार्थाची कार्य करण्याची क्षमता म्हणजेच ऊर्जा. एक गंमत बघा, कार्य आणि ऊर्जेचे SI एकक अगदी सारखंच आहे, जूल. ऊर्जेचा सर्वात महत्त्वाचा नियम म्हणजे ऊर्जा संवर्धनाचा नियम. ऊर्जा ही अक्षरशः एका शेप शिफ्टरसारखी असते. ती कधीच नव्याने निर्माण करू शकत नाही आणि ती नष्टही करता येत नाही. ती फक्त एका रूपातून दुसऱ्या रूपात बदलत राहते. विश्वातील एकूण ऊर्जा ही नेहमी स्थिरच असते. यांत्रिक ऊर्जेची 2 मुख्य रूपं असतात, जी आपण नेहमी पाहतो. पहिली गतिज ऊर्जा, जी वस्तूच्या गतीमुळे निर्माण होते. समजा बंदुकीतून सुटलेली वेगवान गोळी किंवा वेगाने वाहणारं पाणी, यात गतिज ऊर्जा असते. आणि दुसरी म्हणजे स्थितिज ऊर्जा. ही ऊर्जा वस्तूच्या विशिष्ट स्थितीमुळे किंवा आकारामुळे तिच्यात साठवली जाते.
मोठ्या धरणात उंचावर साठवलेलं अथांग पाणी हे या स्थितीज ऊर्जेचं एक अत्यंत शक्तिशाली उदाहरण आहे. परीक्षेसाठी हा भाग अत्यंत क्रिटिकल आहे. रोजच्या जीवनात आपण ही ऊर्जा रूपांतरण करणारी उपकरणे नेहमी वापरत असतो. डायनामो किंवा जनरेटर यांत्रिक ऊर्जेचं विद्युत ऊर्जेत रूपांतर करतो. इलेक्ट्रिक मोटर नेमकं याच्या उलट काम करते. सौर सेल प्रकाशापासून थेट वीज बनवतो. या विशिष्ट जोड्यांवर हमखास प्रश्न येतात, त्यामुळे ही यादी एकदम पक्की करून ठेवा. कार्य आणि ऊर्जा समजल्यानंतर आता आपण या समीकरणात वेळ हा फॅक्टर जोडणार आहोत आणि इथूनच शक्ती म्हणजेच पॉवरची संकल्पना कशी तयार होते ते पाहूया. अगदी सोप्या शब्दात कार्य करण्याचा वेग म्हणजेच शक्ती. समजा 2 जण समान काम करत आहेत, पण जो तेच काम सर्वात कमी वेळेत पूर्ण करेल त्याची शक्ती नक्कीच जास्त. शक्ती काढण्याचं सूत्र आहे कार्य भागिले वेळ, आणि या शक्तीचं SI एकक वॉट किंवा जूल प्रति सेकंड असं आहे. जेव्हा आपण मोठ्या मोटर्स किंवा जड इंजिनची ताकद मोजतो तेव्हा आपण अश्वशक्ती म्हणजेच हॉर्स पॉवर हा शब्द वापरतो. आणि इथेच परीक्षेचा एक अतिशय लाडका प्रश्न लपलेला आहे. एक अश्वशक्ती म्हणजे नेमके किती वॉट? तर लक्षात ठेवा, एक अश्वशक्ती म्हणजे बरोबर 746 वॉट. आणि ऊर्जेच्या मोठ्या व्यावसायिक वापरासाठी, जसं की आपल्या घरातील महिन्याभराचं विजेचं बिल, त्यासाठी आपण किलोवॅट तास हे एकक वापरतो. आपल्या घरातील 1 युनिट वीज म्हणजे 1 किलोवॅट तास. आणि हे मूल्य बरोबर 3.6 दशलक्ष जूल म्हणजेच 3.6 गुणिले 10⁶ जूल इतकं प्रचंड असतं. बरं, आत्तापर्यंत आपण जे काही शिकलोय त्याची एका रॅपिड फायर राऊंडमध्ये उजळणी करूया. परीक्षेत पूर्ण कॉन्फिडन्स मिळवण्यासाठी हे पॉइंट्स एकदम क्लिअर असायला हवेत. हे पॉइंट्स म्हणजे आजच्या या संपूर्ण विश्लेषणाचा अगदी क्रक्स आहे. कार्य आणि ऊर्जा दोघांचंही SI एकक जूल आहे. बंदुकीच्या गोळीत गतिज ऊर्जा असते, तर धरणाच्या पाण्यात साठवलेली स्थितीज ऊर्जा असते. 1 हॉर्स पॉवर म्हणजे 746 वॉट, आणि डायनामो यांत्रिक ऊर्जेला विद्युत ऊर्जेत बदलतो. ही साखळी आता तुमच्या मेंदूत कायमची फिट झाली असेल. जाता जाता एक बोनस फॅक्ट पाहूया. विश्वातील मूलभूत बलांची ही श्रेणी कायम लक्षात ठेवा. ही सुरुवात होते सर्वात कमकुवत अशा गुरुत्वाकर्षणापासून आणि वरच्या पातळीवर जाऊन पोचते प्रबळ न्यूक्लिअर फोर्सपर्यंत. हे प्रबळ न्यूक्लिअर बल इतकं शक्तिशाली असतं की ते अणूच्या केंद्रकात प्रोटॉन आणि न्यूट्रॉनला अक्षरशः घट्ट बांधून ठेवतं. आणि इथूनच एक अतिशय चक्रावून टाकणारा प्रश्न उभा राहतो. जर प्रबळ न्यूक्लिअर फोर्स हे गुरुत्वाकर्षणापेक्षा 10⁻42 इतक्या प्रचंड पटीने अधिक शक्तिशाली आहे, तर ते आपल्याला आपल्या दैनंदिन जीवनात का जाणवत नाही? हे अदृश्य पण अफाट बल संपूर्ण विश्वाला कसं बांधून ठेवतं? यावर नक्की विचार करा. याच कुतूहलासह आपण आजचं हे विश्लेषण इथेच थांबूया. विज्ञानाच्या अशाच रंजक संकल्पना शोधत रहा.